सन्माननीय अशोकजी जाधव साहेबांसाठी विशेष करून विजय पाटील जे पिसे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, तसेच हेमंत गुळवी अर्थात मुस्साभाई निंबवली यांच्या माध्यमातून आणि वासुदेव देव जोशी खांडवळचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील सन्माननीय अशोक जाधव साहेबांसाठी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. भरभरून कौतुक त्यांनी केलेलं आहे. सो थँक्यू सो मच. अशाच प्रकारे आपलं प्रेम असू दे या स्पर्धेवर. तर नवीन सामन्याला सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक जगदीश तारमाळे. थँक्यू सो मच. अजय घरत त्यांच्या माध्यमातून तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. विनोदजी पाटील असतील, को अँकर रेश्माजी मयेकर असतील, यांच्या माध्यमातून उत्कृष्ट समालोचन इथे केलं जाते. प्रेक्षकांचं मनोरंजन देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 मध्ये. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. तिथे मॅच सुरू आहे. गावदेवी गोटेकर विपक्ष झेंडा स्पोर्ट्स आटगाव या दोन संघादरम्यान. तर 7 ओव्हरची मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची. त्याचबरोबर आटगाव संघाला 2 धावांची पेनल्टी इथे आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली आहे, त्याची देखील नोंद घ्यायची आटगाव संघ आपण. तर पहिल्याच बॉलवर एक दर्जेदार षटकार आला हेमंत सोकांडेच्या बॅटमधनं. तर दुसरा बॉल त्यानंतर गतीमध्ये तिथे भरकटला, कुठेतरी दिशा भरकटली गोलंदाज आतिशची. तर टायमिंग देखील लक्षात ठेवायचं आहे. पंच सातत्यानं वॉर्निंग देखील द्यायची आहे. 45 मिनिट्समध्ये इन्क्लुडिंग ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला पहिली इनिंग समाप्त करायची. 40 मिनिटं या 7 ओव्हरची मॅच आहे. तर ही इनिंग तुम्हाला 40 मिनिटात कंप्लीट करायची आहे. ऑन साईडला फटका इथे हेमंत सोकांडेच्या बॅटमध्ये इनफिल्डच्या वरून खेळतात. सीमारेषा पलीकडे पंचांचा चौकाराचा इशारा येतोय. थँक्यू. खूप चांगली सुरुवात आहे. इथे आक्रमकता पहिल्या ओव्हरपासून दाखवतोय हेमंत सोकांडे. अतिशय चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. जितकं चांगला मैदानाच्या आतमध्ये आहे तितकं चांगलं मैदानाच्या बाहेर देखील त्याचं बिहेवियर असतं. इथे मात्र खूप चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून यावी. हवेमध्ये इथे झेलची शक्यता. खेळाडू आहे तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ही कॅच सोडली आहे. हेमंत सोकांडेची कॅच फार मागात ठरू शकते यावी गावदेवी गोटेकर संघाला. आणि ज्यावेळी मात्र रेश्माजी मयेकर मॅम टॉस बॉक्समध्ये इंटरव्ह्यू घेत होत्या त्यावेळी देखील गावदेवी गोटेकर संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की हेमंत सोकांडे सारखा की प्लेअर आहे आणि त्याच्यापासून आम्हाला नक्कीच भीती आहे. आणि तेच हेमंत सोकांडेची कॅच इथे मागा ठरू शकते. एक सोपा जेल तिथे जज देखील केला गेला होता. तर कॅच ड्रॉप केली जाते. यावेळी हलक्या जर फक्त पुश केला, ऑन साईडला स्टिअर करतोय चेंडूला. दूर खेळाडू येते दुसऱ्यावरती प्रयत्न तू मै यावी मात्र शेवटच्या क्षणाला कॉलिंग दिलंय. पंचांचा बोट आकाशाकडे. रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाला. तरीका है ये प्यार दिखाने का, जेब में ना पड़ी फिर भी हेमंत तिथे प्रयत्नशील होता. तर कुठेतरी रोहितने पहिल्यांदा नकार दिला, त्यानंतर पुन्हा एकदा दोघांमध्ये कॉलिंग झालं आणि त्यावेळी कुठेतरी मिडल तो स्टॉप घेतला. म्हणजे वेगाने इथे चेंडू थ्रो झाला. इथे मात्र दोघांमध्ये समन्वय व्यवस्थितरित्या साधता आला नाही आणि रोहित कुबलला आपली खेळ इथे संपुष्टात करावी लागते. धावचीच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे नक्कीच दुर्दैवशाली असतं. इथे मात्र रोहितला माघारी जावं लागतंय. एका बाजूने हेमंत खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. रोहितने एकही चेंडू फेस न करता इथे मात्र तंबूचा आसरा धरलाय. धावसंख्या धाफलकावर पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 14 धावा. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ पहिला सामना जिंकला होता. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती.
यावेळी देखील इथे प्रथम फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन ऑफ टीम राजेश मडके. आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला हुक केलाय. मिड विकेटला खेळाडू तिथे तैनात आहेत. जोपर्यंत कलेक्ट करून फेकी होते तोपर्यंत एक सिंगल या बॉलवर कंप्लीट करतात. तर ऊन तापलंय आणि उन्हाबरोबर चॅम्पियन्स प्रीमियर लीगचं क्रिकेट देखील तापलंय मैदानाच्या आतमध्ये. दोन मोठे संघ आहे. शहापूर तालुका टेन्स क्रिकेटचे नावाजलेले संघ. दोघांमध्ये चांगली झुंज जाते. त्या बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगला फटका. यावी खेळाडू नक्कीच इथे ते झेल घेण्याचा प्रयत्न होता. फंबल होत आहे. दोन दोन खेळाडू तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र वेग पाहायला मिळतोय. व्हेरी गुड रन इन बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा व्यवस्थितरित्या इथे कंप्लीट करतात. 3 धावेबरोबर स्कोर कार्डवर पण पाहू शकाल 18 रन 18 धावा. द फलकावर लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय चांगली सुरुवात. 7 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही संघ त्याबरोबर 2 धावांची पॅनल्टी देखील दिली गेली आहे अटगाव संघाला. तर नोंद घ्यायची या मॅचमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार नाहीये दोन्ही संघांना. अटगाव संघ संघनायक आणि त्याचबरोबर गावदेवी गोटेकर संघ संघनायक. आपण नोंद घ्या की आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार नाहीये. फक्त 7 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर लेट आल्या कारणानं तुमची इथे पॅनलाइज केलं गेलं. त्यामुळे बॅटिंग पॉवर प्ले कुठल्याही संघाला दिला जाणार नाहीये. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली धावसंख्या इथे उभारावी लागेल आणि तशाच प्रकारे इथे मनसुबा साधला गेलाय. हेमंतच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 18 धावा धावफलकावर यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार आहे नवीन गोलंदाज. 18 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा पॉवर प्ले मात्र मिळणार आहे. त्याचमुळे या 2 ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा जमवता येतील तितक्या जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय आटगाव संघाच्या माध्यमातून. यावेळी हलक्या त्यानं फक्त पुश केलं आहे. बाउन्स यावेळी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता आणि बाउन्सने कुठेतरी अडचण आली तिथे फटका व्यवस्थितरित्या खेळण्यासाठी राजेश सरांना. 1 धाव तिथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा इथे ओमकारच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. फुल टॉस ऑन साईडला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. गणेश येत आहेत आणि हा एक खेळाडू असा आहे शहापूर तालुक्यामधला की ज्याच्यात झेल सोडणं फार रेअरली पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून एक सोपा झेल तिथे टिपला जातोय आणि एक मोठा धक्का. हेमंत सोकांडे बॅक टू द पॅव्हिलियन. हर्षल 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 जाओ मेरे साथ लगाओ ये दिखाओ ये. आक्रमकता दाखवली होती पहिल्या ओव्हरमध्ये. तीच आक्रमकता या ओव्हरमध्ये देखील कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न होता हेमंतचा. तर यावेळी लोवर फुल टॉस बॉल टायमिंग तितक्या चांगला प्रॉपर करू शकला नाही आणि एक सोपा झेल गणेशच्या माध्यमातून. गणेश म्हणजे शहापूर तालुका टेनिस क्रिकेटमधला एक उत्कृष्ट खेळाडू मानला जातो. आउटफील्डचा एक चांगला खेळाडू. इतकं चांगला झेल त्याच्या माध्यमातून इथे टीपला गेला. दुसरा धक्का लागतोय झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक करतायत राजेश मडके. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतायत. या सिंगल बरोबर धावसंख्या दफडकावर 20 धावा 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहू शकाल VIP स्टेजच्या उजव्या बाजूला इथे खानावळ देखील आहे प्रेक्षकांसाठी. इथे मात्र एक सुवर्ण संधी असेल. जेवणाचा आस्वाद घ्या. अतिशय रुचकर जेवण आहे. तिथे VIP स्टेजच्या उजव्या बाजूला तिथे तुम्हाला एक झाप दिसतं. त्या झापामध्ये इथे जेवणाची सोय देखील प्रेक्षकांसाठी केली आहे. 60 रुपयामध्ये राईस प्लेट इथे तुम्हाला मिळेल. तर सर्व प्रेक्षकांनी या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. जितू चव्हाणसाठी हा बॉल वेगाने बीट केला. त्या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तर यावेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावर. 2 गडी बाद झाले आहेत. रोहित कुबल दुर्दैवशाली
रन आऊटच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर हेमंत ऑन साइडला जितू चव्हाण इज ऑन फायर नाव. स्टँड अँड डिलिव्हर भिरकावून देतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. A1 क्वालिटीचा माऊली एंटरप्राइजेस षटकार. या 3 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 29 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ओमकारचं देखील इथे समाप्त होत आहे. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त झालाय. अतिशय चांगली धावसंख्या धावफलकावर इथे उभारण्यात आतापर्यंत यश आलंय. टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाला 2 गडी नक्कीच बाद झाले, परंतु 29 धावा इथे उभारला गेल्यात. तर 2 ओव्हरचा खेळ झाला. 29 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. जितू चव्हाण एक षटकाराच्या सहाय्याने 9 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला राजेश मडके खेळत आहेत. 3 धावांवर कॅप्टन आहेत संघाचे. हेमंतने अतिशय चांगली स्फोटक खेळ केली. पहिल्या ओव्हरमध्ये हमला चढवला होता. एक चौकार एक षटकाराच्या सहाय्याने हेमंत 13 धावा करून बाद झाला. आणि रोहित नक्कीच तिथे लक फॅक्टर रोहितच्या बाजूला नव्हतं. रन आऊटच्या स्वरूपात एकही बॉल फेस न करता रोहित आऊट झालाय. तर एकंदरीत आटगाव संघाची जर आपण पाहू शकाल अवस्था पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच चांगला धावा त्यांनी उभारलात. 29 धावा झाल्या धावफलकावर आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील त्यांनी गमावल्यात. तर इथे 7 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद घ्यायची. बॅटिंग पॉवर प्ले इथे अवेलेबल नसेल तुमच्यासाठी, तर पहिल्या 2 ओव्हरचा पॉवर प्ले इथे समाप्त झाला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा इथे खोळे. मैदानाच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला दिसतील आउटफील्डमध्ये. 29 धावा धावफलकावर जितू चव्हाण आणि राजेश मडके जोडीला इथे महत्त्व समजावं लागेल, कारण जितू चव्हाण आयकॉन खेळाडू आहे. एक षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 स्पर्धा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. अतिशय चांगली स्पर्धा 3रं पर्व आहे. आधी गिरशाच्या मैदानावर ही स्पर्धा खेळली गेली होती. त्यानंतर एजे स्पोर्ट भातसई संघाने यावर्षी प्रतिनिधित्व केले या स्पर्धेचं. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुरबाड तसेच भिवंडी विभागातील खेळाडूंना, कल्याण विभागातील खेळाडूंना आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देखील दिली गेली आहे. परफॉर्मन्स सर्वांचा खूप चांगला होतो. हेमंत हिरामन शेलार असेल, जयेश पाटील असेल, सर्वांनी अक्षरशः इथे मात्र नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. ऑन साईडला स्टिअर केले चेंडूला. गणेश येतोय वेगाने. फुलटॉस बॉल होता आतिशचा. आतिश भांडे आहेत गोलंदाजी मार्कवर. तर पहिल्याच बॉलवर एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करत आहेत. सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन स्कोर कार्ड 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 30 धावा धावफलकावर. तर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक स्ट्राईक रोटेटवर चेंडूवर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतील. ते ॲडव्हान्टेज असतं बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. आणि तिथेच गोलंदाजाकडे मात्र नक्कीच खूप दिक्कत असते, अडचणीचा सामना करावा लागतो. कारण ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक रोटेट करून ज्यावेळी राईट हँड बॅट्समन समोर येतो त्यावेळी लाईन अँड लेन चेंज करावी लागते, ॲडजस्ट करावी लागते. आणि कुठेतरी हे ॲडव्हान्टेज असतं फलंदाजासाठी. तर यावेळी पहा येस सोडून दिला चेंडू, परंतु यावेळी पंच सहमत नाही आहेत. तर डॉट बॉल पाहायला मिळतोय वेगाने. थोडंसं अखूट टप्प्याचा चेंडू होता, सोडून दिला. लाईन थोडीशी खराब होती, परंतु चेंडू टप्पा पडला थोडासा खाली राहतोय. बाउन्स तिथे मात्र प्रदान केला जात नाही आहे. गतीमध्ये परिवर्तन. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू. या आधीचा चेंडू वेगवान पद्धतीने हाताळला होता. इथे गती थोडीशी कमी केली आतिशने. तर अतिशय चांगली सुरुवात 3ऱ्या ओव्हरमध्ये आतिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर एक सिंगल आल्यानंतर उर्वरित 2 चेंडू आतापर्यंत डॉट पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुक केलाय. यावेळी मात्र मेजवानी होती. उडवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. माऊली एंटरप्राइजेस मॅक्सिमम. दूर खड़ी शर्माए
एक थँक्यू. पहिल्या 2 बॉलवर गोलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलं होतं. त्यानंतर मात्र इथे आपली गुणवत्ता दाखवून देत असताना, आपलं कामगिरी दाखवून देत असताना राजेश मडके स्टेप आउट केलाय. लाईन थोडीशी मागे ठेवली. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली डोक्याने मी म्हणेन गोलंदाजी इथे करतायत. पाहतायत फलंदाज काय करतायत, त्यांचं फुटवर्क बघतायत, त्यांची लाईन बघतायत आणि त्यानंतर मात्र इथे गोलंदाजी केली जाते. तर धावसंख्या धावफलकावर 36 धावा आपण पाहू शकाल. तिसरं षटक आतिशचं इथे सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन यावेळी देखील स्टेप आउट केलं होतं. डाऊन द ग्राउंड बॉल बॅक ड्राईव्ह खेळत आहेत. दुरून क्षेत्ररक्षक गणेश वेगाने येतात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. फेकी देखील इतकी चांगली होते आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट करतात. सिंगल बरोबर धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. आतिशने अतिशय चांगलं षटक हाताळलंय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या आतिशने. त्यानंतर ओमकारवर विश्वास दाखवला होता संघनायकाने. ओमकारने त्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आतिशने इथे कमबॅक केलाय. मी म्हणेन 8 धावा फक्त दिल्या. एक षटकार नक्कीच आला होता. त्या व्यतिरिक्त अतिशय चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोअर वन गतीचे चेंडू पाहायला मिळाले. गतीचे चेंडू देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. लाईन लेन देखील त्यांनी व्हेरिएशन केली तिथे. तर तिसरं षटक इथे 8 धावांचं आलंय. बॅटिंग करत असताना झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ 37 धावांवर आतापर्यंत मजल मारले. चांगली सुरुवात. हेमंत आणि रोहित ही जोडी मैदानाच्या बाहेर आहे, बाद झाली आहे. तर राजेश मडके कॅप्टन आहे त्या संघाची. दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू जितू चव्हाण आहे. त्या जोडीवर खूप सारी अपेक्षा असेल. 3 ओव्हरचा खेळ झाला. अजूनही 4 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. ओमकार येतात पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने 10 धावा खर्च केल्या होत्या. पुनश्च एकदा संघनायकाने विश्वास दाखवलाय 4थ्या ओव्हरमध्ये ओमकारवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ते चेंडूवर नजर नव्हती आणि आयकोडिशन तितकं चांगलं पाहायला मिळत नाहीये. राजेश मडके सतत त्यांना मागच्या ओव्हरपासून कुठेतरी अडचणीचा सामना करतात. एक षटकार नक्कीच लगावला होता अकुटप्प्याच्या बॉलवर. त्या व्यतिरिक्त आतिशने मात्र नक्कीच तिथे राजेश मडकेला थांबवलं अक्षरशः पिचवर. या बॉलवर देखील एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संपर्क होत नाहीये व्यवस्थितरित्या बॅट अँड बॉलचा. तर सिंगल रोटेट केले जितू चव्हाणकडे. यावेळी चुकी होते इथे गोलंदाजाच्या माध्यमातून. लाईन आणि दिशा भरकटली गेली आहे. तर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल तिथे प्रदान करण्यात येते झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला. या सिंगल बरोबर धावसंख्या षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पाहू शकाल 38 धावा. इथे देखील सोडून दिलाय फलंदाजाने हा चेंडू. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर. सतत त्यांना यावेळी आपण पाहू शकाल जितू चव्हाणला उजव्या स्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न ओमकारच्या माध्यमातून. परंतु या बॉलवर देखील दिशा त्याची भरकटते. दिशा भरकटल्या कारणाने 2 व्हाईट बॉल इथे मात्र बोनसच्या स्वरूपात प्रदान केले आहेत. यावेळी वन साईडला हुक केल्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तिथे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. एक सिंगल तोपर्यंत मिळते जितूला. आजच्या दिवसातली तिसरी लढत आहे ही. आपण पाहत आहे गावदेवी गोठेकर विपक्ष झेंडा स्पोर्ट्स आडगाव. याआधी आडगाव संघाने एक सामना जिंकला होता. अतिशय चांगली कामगिरी हर्षल स्पोर्ट्स शेरे संघाच्या समोर त्यांची राहिली होती. अक्षरशः 21 धावांवर ऑल आऊट झाला होता संघ. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 21 धावांवर ऑल आऊट केलं होतं संघाला, शेरे संघाला. आणि त्या सामन्यामध्ये अतिशय चांगला विजय संपादित केला होता झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाने. आजची दुसरी लढत आहे त्यांची गावदेवी गोटेकर संघासमोर. इथे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. नेक्स्ट तुमच्या बाहेर. यावेळी तिसरा व्हाईट बॉल इथे ओमकारच्या माध्यमातून. सतत त्यानं दिशा त्याची भरकटते. दिशाहीन गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा. फ्लोलेनचा बॉल अपील पाहायला मिळते. यश त्यांच्या समोर पायची लेग बिफोरच्या माध्यमातून. कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन राजेश मडके बाद.
सावन का पहला बादल उसका काजल बन जाए, मौज उठे सागर में जैसे ऐसे कदम उठाए, रब ने जाने किस मिट्टी से उसके अंग बनाए, सबसे काश कहीं से मेरे सामने वो आ जाए, इस आँखों में अतिशय चांगलं संगीत डीजे नागेश यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन तर उन्हामध्ये इथे केलं जात आहे. सनी सोकांडे येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं राजेश मडके कॅप्टन सुरुवातीपासूनच अडचणीचा सामना करत होते, आतिशने अक्षरशः केवळ होतो त्यांना. आणि त्याचबरोबर इथे देखील एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांचा होता. तर यावेळी फुललेंचा बॉल 42 धावा झाल्या धावफलकावर. बेचाळीस धावा झाल्या धावफलकावर. राऊंड विकेट बॅकफुटला पंच केला, अतिशय चांगला फटका. कव्हर पॉइंटला खेळाडू तिथे दूरवर आहेत डीपमध्ये. फेकी होईल तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करतायत. तर सनी सोकांडे आहेत नवीन फलंदाज. पहिल्याच बॉलवर 2 धाव्याने आपलं अकाउंट इथे ओपन करतायत. 2 धावेबरोबर स्कोर कार्ड 44 धावा. ओमकारने अतिशय चांगलं षटक हाताळलंय. तर 3 चेंडू वाईट त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. त्या व्यतिरिक्त फुलटॉस ऑल ऑन साईडला स्टिअर केला. खेळाडू दूरवरने येत आहेत, प्रीतम आहे त्या ठिकाणी. तर विनंती असेल दोन्ही फलंदाजांना की विकेटवरून धावायचं नाही आहे, तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बॅट्समन तुम्हाला वॉर्निंग येते, विकेटवरून धावायचं नाही आहे. येस, थँक्यू. एक सिंगल यावेळी मिळते. जितूला स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. या सिंगलबरोबर धावसंख्या धावफलकावर 45 धावा. धावसंख्या मी म्हणेन खूप चांगली आहे इथे आतापर्यंत. परंतु उर्वरित अजूनही 3 षटकं आहेत. इथे खेळपट्टीवर जितूला थांबावं लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत. जितूचा फटका खूप चांगला आहे डाऊन द ग्राउंड. यावेळी उंची गाठली, अंतर तिथे गाठलंय का? पंच इशारा करतील आमच्याकडे. 4 धावा. पतला गया जग तोड़ दी ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स मॅन पटकन ड्रिंक्स घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर समाप्त झाली आहे. 4थं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावर 49 धावा लगावल्या गेल्यात. जितूच्या बॅटमधनं हा दर्जेदार चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर 4 ओव्हरचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तर अतिशय चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी गोठेकर विपक्ष झिंडा स्पोर्ट्स आडगाव या 2 संघादरम्यान. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानात जाऊयात. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे नागेशकडे सुरेख संगीत ऐकण्यासाठी. दारू बदनाम करती दारू बदनाम तर थँक्यू डीजे. 49 धावा झाल्या. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. अतिशय चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना
3 गडी बाद झालेत. हेमंत त्याच्यासोबत रोहित आणि राजेश कॅप्टन बाद झाले आहेत. एका बाजूला जितू चव्हाणचा संघर्ष सुरू आहे. अतिशय चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने 6 बॉल फेस केले आहेत. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं साहाय्याने 15 धावा त्यांनी लगावल्यात. तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जितूचं थांबणं फार महत्त्वाचं असेल. बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला अवेलेबल नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. तर प्रीतमवर इथे षटकची जबाबदारी सोपवली संघनायकाने. 5वं षटक ब्रिंक्स नंतर इथे मात्र रणनीती बनवली गेली असेल गावठी गोटेकर संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर यानंतर मात्र कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, गेअर कशा प्रकारे चेंज करायचं याची देखील रणनीती आखली असेल या दोन्ही फलंदाजाने. तर खेळ कशा प्रकारे पाहायला मिळतोय. 49 धावा इथे झाले. स्ट्राईक एंड फलंदाज आहे सनी सोकांडे. प्रीतमवर इथे जबाबदारी सोपवली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. डाकुराचा गोलंदाज गावठी गोटेकर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सतत त्यानं खूप चांगली गोलंदाजी या हंगामामध्ये त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. तर बी फास्ट, वेळ घेऊ नका, डो नॉट वेस्ट टाइम, गेम चालू ठेवा. हलक्या त्याने फक्त पुश केलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरला दूरवर्ण क्षेत्ररक्षक कव्हर करतात आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतात. 50 धावा इथे कंप्लीट होतात. 51 धावा दफल कव्हर लगावला गेल्या. 50 कंप्लीट होते. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाची बॅटिंग करत असताना सुरुवातीपासूनच आक्रमकता पाहायला मिळाली हेमंत सोकांडेच्या माध्यमातून. त्यानंतर जितू चव्हाणने देखील खूप चांगली फलंदाजी केली आहे. अजूनपर्यंत करतोय, मैदानाच्या आतमध्ये आहे. जितूचं शेवटपर्यंत राहणं इथे फार महत्त्वाचं असेल आटगाव संघाच्या दृष्टिकोनातून. फटका खूप चांगला. एक्स्ट्रा कव्हरला फंबल होतं क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक सिंगल त्यावेळी सनी कंप्लीट करतोय. दुसऱ्या बाजूला ओमकारने थोडंसं मागणी गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आतिशला देखील 18 धावा कुठल्या. तर प्रीतमवर जबाबदारी सोपवली 5व्या ओव्हरची. दरम्यान इथे आगमन झालंय जयवंत भाई तारमाळे, बोरशेती गावचे शिवसेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख. आपलं खूप खूप स्वागत आहे भाई. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर बोरशेती संघ, राणा स्पोर्ट बोरशेती संघाचा सामना आहे. नक्कीच आवर्जून आपल्या गावाचा सामना पाहण्यासाठी भाई या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 52 धावा माफ करा धफळकावर जितू चव्हाण आहे स्ट्राईक एंडला. प्रीतमच्या हातामध्ये चेंडू आहे. इथे एक डावकुरा गोलंदाज समोर डावकुरा फलंदाज. एक चांगला कॉन्टेस्ट, एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी भरकटते तिथे प्रीतमची. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अंपायर्स, लेडी अंपायर्स आमची खूप चांगली कामगिरी सतत त्यांना तिसऱ्या दिवसामध्ये त्या उन्हामध्ये त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी या चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये. तिसरं सत्र आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये देखील इथे लेडी पंचांना प्राधान्य दिलं गेलं आहे. चॅम्पियन्स प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून अतिशय चांगली संकल्पना. त्याचबरोबर आमचे को अँकर रेश्मा मयेकर मॅमना देखील इथे संधी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं अँकरिंग इथे केलं जात आहे. सातत्यानं नवीन नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी देखील आडोबॅटी खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील लाईन मिस करता सातत्यानं इथे दबाव, दडपण मी म्हणेन कुठेतरी प्रीतमवर आहे. कारण समोर आयकॉन खेळाडू आणि तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. या खेळाडूने अक्षरशः गाजवले हंगाम यावर्षीच शहापूर तालुक्यामध्ये येऊन देखील, त्याचबरोबर मुरबाड तालुका टेस्ट क्रिकेटमध्ये देखील गाजवलाय. तर समोर जितू चव्हाण असल्यावर इथे कुठेतरी प्रीतमवर थोडंसं दबाव आणि त्या दबावामुळेच 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. तर कशा प्रकारे कमबॅक इथे प्रीतम करतोय. तर त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जितूवर देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल आतापर्यंत 54 धावा, 5वं षटक प्रगतीपथावर असताना. बी फास्ट. गोतेकर संघाला विनंती असेल की आपण वेळ वाया घालू नका प्लीज. स्टेप आउट केलं. यावेळी स्टेप आउट केलं होतं लाऊड अपील पंचांकडे. इथे मात्र पंच सहमत नाही आहेत. यावेळी लाईन खूप चांगली होती. तिसऱ्या पंचांकडे इथे दाद मागितली जाते. तिसरे पंच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. थर्ड अंपायरकडे इथे मात्र रिव्ह्यू घेतली जाते.
की जास्त कोणी गर्दी करू नका प्लीज. समालोचन कक्षामध्ये इथे तिसरे पंच आमचे उपस्थित आहेत. 12वा खेळाडू तुम्ही प्लीज खाली बसायचे. तिसरे पंच निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय हाईट फॅक्टर जास्त आहे, नॉट आउट. तर ऑनफिल्ड पंचाचा निर्णय इथे सहमत धरला जाईल. हाईट होती चेंडूला. तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. तर नॉट आउटचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून. तर कुठेतरी जितू चव्हाणची विकेट होती. दोन्ही संघ उत्सुक होते एका बाजूला की तिथे मात्र कुठेतरी उत्सुक होते गावते गोटेकर संघ. तर दुसऱ्या बाजूला भीतीचं वातावरण नक्कीच थोड्या वेळासाठी होतं आडगाव संघामध्ये. तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 व्हाईट बॉल फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर इथे अतिशय चांगलं सुरेख कमबॅक यावेळी प्रीतमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धफळकावर स्थिरवली. 54 धावा, 5 षटक इथे प्रगतीपथावर असताना प्रीतमच्या माध्यमातून. फटका खूप चांगला गॅपमध्ये वेगाने येतोय चेंडू. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत मुकेश गायकर. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं डीप मध्ये. फेकी चुकीची होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बॅकअप आला नाही यावेळी व्यवस्थितरित्या आणि 2 धावा वेगाने कंप्लीट करतात. ते कुठेतरी बॅकअप येणं गरजेचं होतं. खेळाडू गोलंदाजीच्या मागे बॅकअप आलं नाही आणि फंबल झाले आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावेबरोबर स्कोर कार्ड 56 धावा. अतिशय चांगली धावसंख्या आहे. एका बाजूने जितू खूप चांगली फलंदाजी ते करतोय. यावेळी जितूच्या बॅटमधनं उंची गाठली परंतु इतकं अंतर गाठलंय का? गणेशच्या हातामध्ये झेल आणि गणेश म्हणजे सुरक्षित हातो की जोडी. फलंदाज जितू चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. छप्पन्न धावा महत्वपूर्ण विकेट इथे संपादित केल्या प्रीतमने. कारण शेवटच्या 2 ओव्हर बाकी असताना जितूला इथे बाद करणं तर मी म्हणेन कुठेतरी 15 ते 20 धावा नक्कीच कमी केल्या असतील. कारण जितू चव्हाण एक स्फोटक खेळाडू होता. तितकी चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली आहे. इथे बाद झाला जितू. अतिशय चांगला झेल गणेशने तिथे टिपला. यश मिळालं प्रीतमला. ते या ओव्हरमध्ये 2 वाईट सोडले तर अतिशय चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये ईश्वर. 56 धावा आहे धावफलकावर. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. यावेळी त्रिफलला उद्ध्वस्त केला जातोय. सनी सोकांडेला देखील माघारी परतावं लागतंय. जितू बाद झाला आणि जितू पाठोपाठ सनीला देखील इथे माघारी धाडलंय. प्रीतमच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी. अजून एक सफल. तर षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहे. फक्त 7 धावा महत्वपूर्ण 2 यश देखील मिळवलेत या ओव्हरमध्ये प्रीतमने. ते टर्निंग पॉइंट गेम चेंजर ऑफ द मॅच मी म्हणेन या ओव्हरमध्ये प्रीतमने दाखवलंय. जितू पाठोपाठ त्या ठिकाणी सनीला देखील बाद केलंय.
यानंतर एकंदरीत आतापर्यंत गडी बाद झालेत. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाची 4 गडी बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर 56 धावा. तर 6वं षटक घेऊन येतोय आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम मानिवली मुकेश गायकर. ईश्वर आणि प्रतीक ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा इथे झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ जमवत आहे. इथे मात्र तळाचे फलंदाज बाद झालेत, परंतु दाखवून दिलं ईश्वरने फुल टॉस बॉल आणि यावेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. माऊली एंटरप्राइजेस मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर इथे स्वागत केलंय मुकेशचं. यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. टर्न विथ द टर्न केले, फक्त दिशा दिली कव्हर पॉईंटला. खेळाडू तिथे हजर होते. वेगाने एक सिंगल तिथे कंप्लीट करतात. एक षटकार आल्यानंतर एक मात्र सिंगल इथे. एक चांगलं क्रिकेट मी म्हणेन ईश्वरच्या माध्यमातून. सिंगल बरोबर धावसंख्या धावफलकावर 62 धावा. इथून जितक्या धावा येतील तितक्याच नक्कीच मी म्हणेन या मॅचमध्ये एक स्ट्रॉंग एक मजबूत स्थिती मांडली जाईल आडगाव संघाची. 63 धावा माफ करा धावफलकावर. अपील इथे लावडली पंचांकडे केली जाते. पंचांवर दबाव आणला जातोय. तो पंच इथे सहमत नाही येत. येस डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी खूप चांगला झेल तिथे घेण्याचा प्रयत्न होता विकेट किपरच्या माध्यमातून. डॉट बॉल पाहायला मिळतोय कुठेतरी. इथे 22ला ब्रश करून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. तर नेक्स्ट मॅच बिटवीन केतकी स्पोर्ट्स वासिन विपक्ष राणा स्पोर्ट बोरशेती. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचे आपण. हो अतिशय चांगला चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, तरी देखील इथे बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. तोपर्यंत एक सिंगल तिथे मात्र कंप्लीट केली जाते. ईश्वर आणि प्रतीक या जोडीच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 64 धावा. राणा स्पोर्ट बोरशेती संघाचा कॅप्टन आणि केतकी स्पोर्ट्स वासिन संघाचा कॅप्टन आपण त्वरित यायचा टॉस बॉक्स मध्ये. फुल टॉस बॉल दिशा दिली. अतिशय चांगलं क्रिकेट. इथे मात्र बॉल निघून जातोय थर्डमॅन बॉडी लाईनच्या पलीकडे. चौकार. नोचा देखील इशारा येतोय. बीमर बॉल पंचांच्या माध्यमातून. आणि यावेळी मात्र या ओव्हरमध्ये इव्हेंटफुल ओव्हर आहे मुकेश गायकरची. नोचा इशारा येतो पंचांचा. पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन राहील. यावेळी पुढच्या बॉलवर फ्री हिट देखील राहील. ईश्वर इथे मात्र अगदीशी छोटीशी इनिंग साकारतोय, परंतु खूप महत्त्वपूर्ण इनिंग मी म्हणेन साकारतोय झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघासाठी. एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. इथे एक चौकार देखील त्यांनी लगावलाय. आणि या पुढच्या बॉलवर एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल त्याच्यासाठी फ्री हिट. तर 69 धावा धावफलकावर 6वं षटक इथे प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली धावसंख्या धावफलकावर उभारली गेली आहे आडगाव संघाच्या माध्यमातून. यावेळी फ्री हिटचा बॉल होता. झेल पकडली आहे, परंतु नक्कीच इथे फ्री हिट बॉल होता. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतात. त्यावेळी कमबॅक खूप चांगलं केलं. फ्लाईट दिली होती चेंडूला. गती थोडीशी कमी केली होती. मुकेश गायकर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे गावदे घोटेकर संघातर्फे त्याची. यावेळी अतिशय चांगला चेंडू टप्पा पडला थोडंसं बाहेर निघतोय. तर मागच्या 2 चेंडूवर जर आपण पाहिलं मुकेशकडे तर गती थोडीशी कमी ठेवली. लाईन लेन खूप चांगली मेंटेन केली. षटक क्रमांक 6 इथे समाप्त होतोय. एंड ऑफ दी 6th ओव्हर ऑन स्कोर कार्ड 17 रन लॉस ऑफ 4 विकेट. 70 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक या इनिंगचं इथे शिल्लक असेल तर बी फास्ट. गावदे घोटेकर संघाला विनंती असेल शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहे तुमच्या इनिंगचे. तुम्हाला 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करावे लागेल. कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का
अमित भांडीसाठी इथे षटक सोपवलंय संघनायकाने. शेवटचं षटक पहिल्याच बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअरिंगला हुक केलंय. 2 सिंगल तिथे मात्र कंप्लीट करतायत. 72 धावा ईश्वर आणि प्रतीक मी म्हणेन अतिशय चांगली फलंदाजी करतायत. मिडल ऑर्डरची फलंदाजी आडगाव संघासाठी तर नक्कीच निर्णायक खेळी ईश्वरच्या माध्यमातून साकारली गेली आहे. फुललेनचा चेंडू हुक केलाय. लॉंग ऑनला खेळाडू दुरून येत आहेत. मिसफिल्ड होते आणि चेंडू निघून जातोय. यावेळी लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकार. देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय. शहात्तर धावा धावफलकावर आणि इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत. ईश्वर अतिशय चांगली खेळी करून इथे बाद होतोय. फलंदाज बाद. तेरी वालू सुनेरी लाटा जाब माझवर करते तेरी वालू सुनेरी लाटा जाब माझवर करते कोणी देशीने कोणी गावीने तुझ्या मनात तुझ्या मनात तुझ्या मनात. थँक्यू डीजे. यावेळी ईश्वर अतिशय चांगली फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार त्याच्या माध्यमातून वैयक्तिक 17 धावा करून बाद झाला ईश्वर. संघाची धावसंख्या 76 धावा. इथे देखील चेंडू सोडून दिला आणि यावेळी देखील यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. बॅक टू बॅक सेकंड विकेट अमित भांडेला मिळणार आहे दुसरं यश. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आल्यानंतर उर्वरित 2 बॉलवर 2 महत्वपूर्ण यश इथे मिळवतोय अमित. अतिशय चांगली गोलंदाजी. कौशिक येतोय नवीन फलंदाज. अडगाव संघाला लागणारा 6वा धक्का. 76 धावा इथे झाल्या. धावफलकावर शेवटचं षटक आहे. यावेळी साईडला हुक केलाय. 1 सिंगल वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. यष्टी रक्षक जातोय चेंडूवर फेकी करतोय आणि तोपर्यंत इथे मात्र अतिशय चांगली स्टंपिंग. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात कौशिक बॅक टू द पॅव्हिलियन. कोणी देशीने कोणी गावीने सत्याहत्तर धावा झाल्या. शेवटचा बॉल असेल. अतिशय चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये अमित भांडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार नक्कीच लगावला होता ईश्वरने. त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक इथे 2 गडी बाद केले. शेवटचा बॉलवर ऑन साईडला हुक केलाय. 1 सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या सिंगलसाठी इथे येतील. डीपमध्ये खेळाडू दूरवरनं येत आहेत. तोपर्यंत इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. तर शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या. एकूण 80 धावा इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. 80 धावांचं टार्गेट 7 ओव्हरमध्ये सेट केले टीम गावदेवी गोटेकर संघासमोर. तर यानंतर मॅच आपण पाहणार आहोत. केतकी स्पोर्ट्स वासिंद संघाचा कॅप्टन त्याचबरोबर राणा स्पोर्ट बोर्शीच्या संघाचा कॅप्टन टॉससाठी पण यायचं मैदानाच्या आतमध्ये. 79 धावा इथे धावफलकावर लगावला गेल्यात. 80 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय टीम गावदेवी गोटेकर संघासमोर. हेमंतने अतिशय चांगली फलंदाजी केली. हेमंत बाद झाल्यानंतर जितू चव्हाणने एका बाजूने किल्ला लढवला. शेवटच्या सत्रामध्ये ईश्वरने येऊन अतिशय चांगली खेळी साकारली. 17 धावांची. एकंदरीत 79 धावा इथे जमा केल्या. 80 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय टीम गावदेवी गोटेकर संघासमोर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. क्रिकेटचं सत्र चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 सोबत असंच चालू राहणार आहे. यानंतर आपण जाऊयात समालोचन कक्षामध्ये. आगमन होत आहे विनोद पाटील सरांचं. थँक्यू सो मच. Thank you so much, Jagdish. Champions Premier League 2019 Season 3. नेक्स्ट मॅच जी आहे ती आहे केतकी स्पोर्ट्स वासिन विरुद्ध राणा स्पोर्ट्स बोरशेती. मी रिक्वेस्ट करते माननीय श्री जयवंत तारमाळीजी, शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर तालुका, की त्यांनी कृपया करून टॉस आणि टॉसचा जो मान आहे तो स्वीकारायचा आहे.
AJ स्पोर्ट्स भातसई कॉईनच्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला चॅम्पियन्स प्रीमियर लीग. कॉल कोणाचा असेल? वाशिम टीमचा कॉल आहे. डू दी ऑनर सर. AJ स्पोर्ट्स भातसई येस, आणि AJ स्पोर्ट्स भातसई आलेला आहे आणि वाशिम टीम वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. मी येतेच नक्की तुमच्याजवळ, पण त्याआधी मी जयवंत तारमळेजी यांच्याजवळ येते. सर, काय सांगायचं आहे आमच्या चॅम्पियन्स प्रीमियर लीग सीझन 3च्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? AJ स्पोर्टने जे ह्या ठिकाणी सामने भरवले आहेत, अतिशय उत्कृष्ट नियोजन इथं दिसून येतं आहे. आणि या क्रिकेटच्या सामन्यात माझा राणा स्पोर्ट नक्कीच बाजी मारेल. आम्ही जरी टॉस हरलो तरी आम्हाला प्रथम फलंदाजी त्यांनी मान दिला आहे, तरी आम्ही प्रथम फलंदाजीत 150 ते 150 रन बनवू आणि त्यांना बोनस गुणाने हरू असं मला अपेक्षा वाटते. नक्कीच सर, तुमची टीम आहे आणि तुमच्या टीमला चेअरअप करायला तुम्ही इथे आलेला आहात. मला सांगा, बाकीच्या टीम प्लेयर्सना काय सांगायचं आहे तुम्हाला? बाकीच्या टीम प्लेयर्स पण चांगले खेळ करतील, त्यांनी पण त्यांचा खेळ दाखवावा. आम्ही तर आमचा खेळ दाखवणारच आहेत, माझे सर्व सहकारी राणा स्पोर्टचे. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. प्रत्येकाने जिंकण्यासाठी आपली धडपड चालू ठेवावी. नक्कीच सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. हो, आणि शेवटचा प्रश्न आहे की अशोकजी जाधव जे हे चॅम्पियन्स प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगायचे आहे? AJ स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि आमचे मित्रच आहेत अशोक जाधव म्हणजे, आणि चांगलं नेतृत्व त्यांच्यात दिसून येतं आहे. त्यांचं आयोजन, ते प्रत्येक कार्यक्रम भारदस्त कार्यक्रम असतो त्यांचा, आणि त्यांचे सर्व सहकारी अशोक शेठ जाधव, त्यांचा कुठलाही कार्यक्रम असला तो कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीने ते हाताळतात. आणि मी त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो, त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारचं त्यांनी या ठिकाणी इथं आयोजन केलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. प्लीज टेक युअर सीट. थँक्यू सो मच. तर हे होते आपल्यासोबत माननीय श्री जयवंतजी तारमाळे सर. आणि आता मी पुन्हा येते वाशिम टीमच्या कॅप्टनजवळ. काय स्ट्रॅटेजी असेल? कारण की लास्ट गेम जर तुमचा बघितला तर जिंकण्यासाठी तुम्हाला लढत करावी लागली. हालाकी तुमच्या टीममध्ये आयकॉन प्लेअर आहे, जयेश पाटील आहे, तरीसुद्धा काय स्ट्रॅटेजी असेल? नेक्स्ट टाईम तरी तर आम्ही त्यांना 80च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ठीक आहे, तेवढा टार्गेट आम्ही हे केलेलं आहे. तुमच्या प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस आहेत का, की तेच प्लेयर्स आहेत? नाही, तेच प्लेअर राहणार आमचे. काय दुसरी स्ट्रॅटेजी असा विचार केला आहे? ना, असं तर काय चेंजेस नाही आहेत, बघूयात ग्राउंडमध्ये. नक्कीच. टॉस हरलेला आहात, जर जिंकले असले तर काय चूज केलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण आता बॅटिंग आहे समोर, जयेश पाटील सारखा आयकॉनिक प्लेअर आहे. तुमच्या टीममध्ये कोणता असा प्लेअर आहे जो तुम्ही विचार करताय की मात देईल? आहेत, भरपूर सारे प्लेयर आहेत. श्रावण डोंगरे, बाली, सुमित आहेत, चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. काय स्ट्रॅटेजी प्लॅन आउट केली आहे समोरच्या टीमसाठी? स्ट्रॅटर्जी तर असणारच, कारण आमच्यामध्ये अनेक सामने झालेले आहेत आधीसुद्धा यापूर्वी, आणि त्यांनी आम्हाला कधी हरवलं आहे, आम्ही त्यांना कधीतरी हरवलं आहे, त्यामुळे स्ट्रॅटेजी. नक्कीच, म्हणजे खूप गमतीशीर अशी लढत आम्हाला इथे बघायला भेटणार आहे. थँक्यू सो मच. मे द बेस्ट टीम विन. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि लगेचच आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्मा मॅम. उपस्थित तमाम लाडक्या रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019. अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मंत्रमुग्ध करून टाकणारं आयोजन, शिस्तबद्ध, पारदर्शक असं आयोजन. याची देही याची डोळा, क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. मैदानावरती आजच्या दिवसातील आपण पाहताय तर लढत क्रमांक या ठिकाणी सुरू आहे, ती म्हणजे तिसरी झेंडा स्पोर्ट्स आडगाव वर्सेस गावदेवी गोटेकरमध्ये. तर आडगाव संघाने 79 धावा लगावल्यात, 80 धावा करायच्या आहेत प्रति षटकामागे. नक्कीच आपण पाहिलं तर 7 षटकांची ही लढत आहे. तर गोटेकर संघाचे जे आयकॉन प्लेअर आहे मुकेश गायकर, मॅन फ्रॉम मानिवली, अत्यंत विस्फोटक, घातक फलंदाज. दोन्ही बाजूला 2 डावखुरे आयकॉनिक प्लेअर तुम्ही पाहिले. जितू चव्हाणने प्रभावित केलं, खूप चांगली फलंदाजी केली. तशाच प्रकारची खेळी आता मात्र या मुकेश गायकरला या ठिकाणी साकारावी लागेल. पहिला धक्का लागल्यानंतर मुकेश येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज हेमंत आहे. स्ट्राईकला मुकेश मला आठवतंय KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये प्रथमच्या खेळाडूला मी पाहिलं 2016 मध्ये.
आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅटिंग केली. त्यावेळेस मात्र कट करताय, चेंडूला पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. वॉट अ शॉट, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ 4 धावा. अत्यंत कलात्मक एक रचनात्मक स्ट्रोक तुम्ही पाहिला. बॅकफुटवर गेले, जागा बनवली. खेळायचं होतं खरं तर त्याला पॉईंटच्या वरून, मात्र कडा लागून चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रक्षच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. जे मिळवायचं आहे ते मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावेळेस 6 धावा. मुकेश गायकरला या मैदानावरती खेळावं लागेल संघाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन गोटेकर संघ मैदानावरती उतरलेला आहे आणि 80 धावा करायच्यात. हलक्या हाताने ऑनसाईडला चेंडूला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. तर विकीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतायत 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला स्लॉक सिप. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, हाय अँड हँडसम सिक्सर. स्ट्राईकला आल्या आल्यास या ठिकाणी षटकाराने अकाउंट ओपन करतोय. रोहन या ठिकाणी आपला इरादा स्पष्ट करतोय. संघनायक कसा असावा, लिडिंग फॉर द फ्रंट ही भूमिका निवडत असताना रोहनने मात्र एक चांगली स्टार्ट दिलेली आहे. सेनापती आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा संघाचा संघनायक बनत असतो. एक आदर्श ठेवत असतो आपल्या खेळाडूंसमोर आणि ते मात्र षटकार लगावून आपली आक्रमकता सिद्ध केली. धावसंख्या धावफलकावरती 13. गोलंदाज हेमंत. चेंडू खूप चांगला होता. ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला. अत्यंत चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं हेमंतचं. वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकाल. पश्चिमेकडनं वारा पूर्वेच्या दिशेने वाहतोय आणि याचा फायदा रिव्हर एंडकडनं जेव्हा फलंदाज फलंदाजी करतील तेव्हा नक्कीच फायदा मिळेल. या ठिकाणी आपण पाहतो पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 13 आहे आणि अजूनही 6 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 67 धावा करायच्या आहेत. लक्ष अजूनही खूप लांब आहे. पहिल्या चेंडूवरती धक्का दिला होता, गणेशला बाद केला होता, आनंद साजरा केला गेला. मात्र त्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम मुकेश आणि रोहनने केलेलं आहे आणि 13 धावा कुठलेल्या आहेत. आणि इथेच दाखवून दिले तुम्ही मारल्यात, आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. आणि या मैदानावरती आता बघूया काय घडतंय. सामना रंगतदार होणार का? मागचा सामना आपण पाहिला, जेपीच्या संघाला खूप संघर्ष करावा लागला होता. वासिन संघाला 64 धावा चेस करायच्या होत्या आणि जेपी बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला आणि त्यानंतर तो सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत. कौतुक करत सिद्धिका स्पोर्ट्स किनवली संघाचं, ज्यांनी एक छोटंसं लक्ष मोठं करून दाखवलं होतं वासिन संघासाठी. तर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज यावेळेस रोहितचा वापर केलाय संघनायकाने. रोहित सज्ज होत आहेत. बाहुली हिंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला शैलीदार घातक फलंदाज मुकेश गायकर, या संघातील एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे. ओव्हर द विकेट. चेंडू फुल करताय. टिपिकल मुकेश गायकर, मानिवली टिटवाळा ब्रँडेड षटकार. अनंत पाटील काटे गावाचा सचिन वालेचा तरुण ठाण्याचा आहे ठाण्यावान प्रमोद म्हात्रे रुबाबदार. शॉट, काय टायमिंग होतं, किती वेगाने चेंडू आला होता, तितक्याच वेगाने चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. हीच ओळख आहे मुकेश गायकरचं, हेच वैशिष्ट्य मुकेश गायकरचं. कमी चेंडू जास्त धावा, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा षटकारांचा सौदागर मुकेश गायकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत. खूप चांगला चेंडू होता.
मिडॉपला खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. मिडॉपला हरीश होते आणि या ठिकाणी कमबॅक करताना गोलंदाज रोहितचं स्वागत केलं होतं षटकाराने आणि त्यानंतर मात्र रोहितने खूप चांगला चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता. ड्राईव्ह केलं या ठिकाणी मिडॉपला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं हरीशचं. पुन्हा एकदा एक चांगली कॉन्टेस्ट रंगते. मुकेश गायकरचा इरादा स्पष्ट आहे. या ठिकाणी त्याला ठाऊक आहे मोठं लक्ष्य चेस करायचंय आणि मोठा प्रवास जेव्हा करायचा असतो असं पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर झूम अंतर षटकार. वॉट अ प्लेयर. मानिवली संघासाठी खूप चांगलं योगदान. खुल्या गटातून खेळताना अनेक पुरस्कार स्वतःच्या नावावरती. बिर्ला 11 संघ असेल, अनेक संघ असतील, जय 11चा संघ असेल. खुल्या गटातून खेळताना देखील मुकेशने नेहमीच प्रभावित केलेलं आहे. मला आठवतं KGPL 2016 गोविलीच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून मुकेश गायकरची नियुक्ती करण्यात आली होती. जवळजवळ 100पेक्षा जास्त धावा मुकेशने कुठल्या होत्या आणि या ठिकाणी त्याचा फॉर्म पाहायला मिळतो. यंदा खूप चांगल्या फॉर्ममध्ये. मागचा हंगाम तितकासा चांगला त्याचा राहिला नाही आणि यंदा उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार त्याच्या नावावरती आहे आणि त्याचा फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपल करते आहे या ठिकाणी 25 धावा. गोलंदाज रोहित पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषा दाखवली. डावखुरे फलंदाज किती आक्रमक असतात याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. मुकेश गायकरची बॅटिंग पाहत असताना खूप चांगलं तंत्र. एक शैलीदार फलंदाज त्याचं तंत्र चांगलं, टेम्परामेंट चांगलं आहे, फुटवर्क खूप चांगलं आहे. पुन्हा एकदा रोहित सज्ज होत आहे यावेळेस मुकेशसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळत आहेत. पॅरल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला थ्रो येतोय, सिंगल येते. धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहता त्यावेळेस 26 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल. स्ट्राईकला रोहन आलेले आहेत, संघ नायक आहेत. 2 चेंडूचा सामना केलेला आहे. 6 धावांवर नाबाद खेळत आहेत आणि 2 फलंदाजांनी डावाला सावरलेलं आहे आणि सावरलं नाही तर धावसंख्येला आकार देत आहेत. धावांचा वणवा पेटवलाय दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये या 2 फलंदाजांनी. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईकला फलंदाज रोहन सामना करण्यास सज्ज. रोहित हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतात. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. रोहन मात्र या ठिकाणी चौकाराने धावसंख्या पुढे नेत होती म्हणजे 30 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा रोहनसाठी. हा चेंडू रोहन खेळतायत लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी बघूया काय घडतंय. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. दुपारचं रगरगतं ऊन आहे. 1 मिनिट. तर धावसंख्या आहे धावलगावरती 36. अजूनही 44 धावा हव्यात विजयासाठी. 5 षटकांमध्ये 30 चेंडू 44 धावा करायच्या आहेत आणि दुपारचं रगरगतं ऊन आहे. लोकांना खाण्यापेक्षा पाणी पिण्याची भरपूर गरज भासते. मात्र काही ठिकाणी काय स्टॉल आहे तर समोर उजव्या बाजूला जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल समोर एक झोपडी आहे आणि एक चांगलं जेवण तुम्हाला रुचकर मिळेल. डाव्या बाजूला समोर जो स्टँड आहे त्या ठिकाणी तर काकडी त्या ठिकाणी विकली जाते आणि हे फळ खूप उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी ठरतं. तर कोणाला जर काकडीचा आनंद घ्यायचा असेल, खायचे असेल तर समोर जा आणि
तो आनंद घ्या. तर जाऊया मॅचच्या दिशेने. वारा बघा किती वेगाने वाहतोय आणि वाऱ्याच्या वेगाने धावा देखील वाहत आहेत. तर 44 धावा करायच्या आहेत आणि काकडी जेवण हे विनामूल्य नाही याची नोंद करून घ्या. बऱ्याचदा काही ठिकाणी काही गोष्टी विनामूल्य असतात. बघा वादळ आलंय आणि जेव्हा असं वादळ येते रेश्मा मॅम शारदाची आठवण येते. सचिन तेंडुलकरने वादळानंतर साकारली ती वादळी खेळी कोण विसरेल. आणि त्यानंतर मार्क टेलरने सांगितलं होतं की आम्हाला भारताने नाही हरवलं तर आम्हाला अशा खेळाडूने हरवलंय जो जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडुलकरने आम्हाला हरवलंय. तर बघूया वादळाच्या अगोदर वादळ सुरूच होतं मात्र त्यानंतर हे वादळ आणखीन किती मोठं होतंय. कारण मुकेश आणि रोहन इथे मात्र खूप चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत आहेत आणि 30 चेंडू 44 धावा करायच्या आहेत. आणि मैदानावरती झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ मात्र चिंतेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. चिंतेची लाट पसरलेली आहे कारण दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूने अटॅक करतायत. पहिला धक्का लवकर दिला होता, गणेशला बाद केलं होतं आणि गणेशला बाद केल्यानंतर मुकेश आला आणि प्रश्न पडला असे गणेशला आम्ही बाद का केलं. कारण मुकेश आला आणि मुकेशने मात्र इथे त्याला का बोलवलं मानिवलीवरनं या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलेलं आहे आणि खूप चांगली फलंदाजी आत्तापर्यंत दाखवली. मुकेशला बाद करणं ही सर्वात मोठी त्यांची गरज असेल या सामन्यामध्ये जर त्यांना शिरकाव करायचा असेल. 30 चेंडू 44 धावा गोलंदाज आहे कौशिक. बादशाह इनकडनं सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड द विकेट मुकेशसाठी. उलटा चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चूक होते मोठी आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. तर धावसंख्या धावफलकावरती 40 धावा अजूनही हव्यात. खराब क्षेत्ररक्षण याला म्हणतात. घर फिरले की घराचे वाशे फिरतात आणि या ठिकाणी बघा हा चेंडू अडवता आला असता मात्र प्रचंड मानसिक दडपण दोन्ही बाजूला पाहायला मिळते. तर धावसंख्या 40 आहे. अजूनही 40 धावांची गरज आहे 29 चेंडूमध्ये. तर राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातो तळमनच्या दिशेने. तर प्लीज थोडी शांतता ठेवा कॉमेंट्री बॉक्समध्ये विनंती करतोय. 41 धावा धावफलकावरती 39 धावांची गरज आहे अजूनही आणि चेंडू शिल्लक आहेत 28. तर 41 धावा झालेल्या आहेत गौरव. अजूनही 39 धावा करायच्या आहेत. अर्ध लक्ष पूर्ण केले, अर्धा किल्ला सर गेलाय मात्र अजूनही 39 धावा करायच्या आहेत. सामना अजूनही बॅलन्स आहे. जरी असं वाटत असेल या ठिकाणी गावदेवी गोटेकर संघ या सामन्यावर पकड मजबूत करतोय मात्र या सामन्यामध्ये कधीही तुम्हाला रोमांच पाहायला मिळेल. कधी सामन्याला कलाटणी मिळू शकते मात्र त्यासाठी आडगावच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना 100% कमिटमेंट द्यावी लागेल. हा चेंडू फुल टॉस ऑन साईडला हुक करतायत. नो चेंडू होता, कमरेच्या वर होता आणि या ठिकाणी पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. फ्रीट मिळणार. त्याचबरोबर 4 धावा मिळतात. एकूण 5 धावा. तर हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि आडगाव संघाला अशी माहिती मिळते की 2 धावांची पॅनल्टी देखील लागलेली आहे मग अशा. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी ॲड सुरुवातीला आम्हाला करायच्या होत्या मात्र त्या आम्ही आता करतोय. तर 49 धावा धावफलकावरती आणि करायच्या आहेत 31 धावा. आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल शरद जाधव नक्की जॉईंट होतील. आता मात्र आमच्या सोबत आहेत गुणसंख्या लेखक दीपेश आहेत. हा चेंडू फुलटॉस आहे. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी केली होती, मात्र गोलंदाज या ठिकाणी निराशाजनक कामगिरी करतायत. आणि त्यामुळेच गावदेवी गोटेकर हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. एक चांगली भागीदारी तुम्ही पाहतायत या दोघांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 55 आहे. 53 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी नोंदवलेली आहे. आणि या मैदानावरती आपण पाहतायत गोलंदाज सज्ज होत आहे. तर या षटकानंतर पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे. लगेचच मैदानात हा चेंडू फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळतात कॉपी बुक स्टाईल मध्ये. फुल टॉस चेंडू पाठवल्या सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. एकवीस धावांची आता गरज आहे. सामना 33 धावांवर नाबाद खेळतोय मुकेश गायकवाड MG. फुलटा चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून पाठवला चेंडूला आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. आणि या नो चेंडूवरती मिळत आहे 4 धावा. एकूण 5 धावा मिळणार, फ्री हिट देखील मिळणार. आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला यावेळेस 64 धावा. तर दुसरा जर हा भीमर असेल, पंचांना एक सूचना, भीमर असेल दुसरा तर गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. भीमर असेल तर, कारण पहिला याआधी देखील एक भीमर टाकलेला आहे त्यांनी. पंचांनी या गोष्टीची काळजी घ्या, कारण 2 भीमर आलेले आहेत, त्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही नियमानुसार. तर धावसंख्या धावफलकावरती 64 आणि 16 धावांची गरज आहे. तर 16 धावांची गरज आहे विजयासाठी. विजयाच्या दिशेने जात असताना हा संघ तुम्ही पाहतायत खूप चांगली फलंदाजी मैदानावरती होताना. तर राजेश येत आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मुकेशचा फसतोय. आणि रिव्हर्स हा स्ट्रोक असा आहे की नेहमीच म्हणतो की आपण एक आत्मघाती फटका म्हटला जातो. आणि याच फटक्यामुळे 1987चा विश्वचषक इंग्लंडला जिंकता आला नाही. पिण्याचं पाणी घेऊन जायचं मैदानात. एक इतिहास आहे, एक रेकॉर्ड आहे. इंग्लंड संघाने पिण्याचं पाणी घेऊन जायचं आहे. नको आहे. नेक्स्ट ओव्हर नंतर मॅडम का येऊ दे, आता तयार आहेत. तर धावा आहेत 64, 16 धावांची गरज आहे. तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा एक किस्सा तुम्हाला सांगतो जुना. 1987ला जेव्हा इंग्लंड ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल सामना खेळत होते आणि त्यानंतर सामन्याच्या अगदी जवळ होते, मात्र माईक गॅटिंगला रिव्हर्स स्वीपचा मोह आवरता आला नाही आणि रिव्हर्स ते खेळले आणि यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि त्यानंतर तो सामना त्यांनी गमावला. आणि आत्तापर्यंत इंग्लंडला ओडिआयचा एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. T20चा एक विश्वचषक त्यांनी जिंकलेला आहे. आत्तापर्यंत 11 विश्वचषक झालेले, त्यात 5 विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले, 2 भारताने जिंकलेले, सुरुवातीचे 2 वेस्ट इंडिजने जिंकलेले, 1 पाकिस्तानने जिंकला, 1 श्रीलंकेने जिंकलेला आहे. तर आपण पाहू शकाल व्यासपीठावर आमचे मान्यवर अशोकदादा जाधव, त्यांच्या समेत इतर सर्व मान्यवर तुम्ही पाहू शकाल. दिनेश जाधव आहेत, आमचे वाचाईचे सरपंच, कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. आणि आमचं मंच आहे आणि मंच आज फुललेलं भरलेलं आहे. आणि काल देखील हे चित्र होतं. पहिल्या दिवसापासून मान्यवर सातत्याने येत आहेत, या स्पर्धेला भेट देतात. अनेक संघाचे समर्थक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती येत आहेत आणि अशोकदादा जाधव यांच्या या कार्याला सलाम करत आहेत. कारण पहिल्यांदाच भातसईमध्ये इतकं भव्यदिव्य आयोजन पाहायला मिळालं. आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य पाहू शकाल. हा ड्रोन कॅमेरा आकाशात विहार करत असताना या स्पर्धेतील सुंदर सुंदर क्षणचित्र आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या कुशीत बनवलेलं हे मैदान आणि पावसाळ्यामधलं इथलं जे चित्र असेल ते खूपच विलोभनीय असेल.
कारण निसर्ग आता शहरामध्ये आपण रेश्मा मॅम पाहिलं तर कुंड्यांमध्ये आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो, मात्र निसर्गाचा खरा आनंद अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर 16 धावांची गरज आहे. तर लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी www.tenniscricket.in च्या माध्यमातून या ठिकाणी ही जबाबदारी उचलली गेलेली आहे. गौरव सावंत, प्रशांत पवार उर्फ PP, हसमुख स्वभावाचे, हसमुख चेहऱ्याचे PP ऑलराऊंडर आहे. त्याचबरोबर विघ्नेश धुळे जॉईन झाले जोवेलीचे. त्यानंतर राकेश इरमाळी आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत, हे देखील जोवेलीचे आहेत. भरपूर मोठी टीम आहे. गौरवचा एक स्वतःचा एक वेगळा सेटअप आहे, एक वेगळी टीम आहे. संतोष नाणेकर ज्यांनी या वेबसाईटला जन्म दिला, त्याचे फाउंडर आहेत. आणि हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे बघा. PP या ठिकाणी एक कॉमेंट्री बॉक्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे. गौरव सावंत आमच्या रेश्मा मॅम देखील आहे त्या ठिकाणी. अजय घरात एक हँडसम पर्सनॅलिटी. त्याचबरोबर आमच्या नेहा रंगराजन आमच्या अंपायर. आणि हे संपूर्ण आमचं कॉमेंट्री बॉक्स स्वतंत्र असं कॉमेंट्री बॉक्स मला पाहायला मिळतं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू हलक्या त्याने ऑन साईडला वळवला आहे रोहनने. श्रीमिडॉमच्या दिशेने चेंडू येतोय. स्ट्राईकला मुकेश गायकर येत आहे. 15 धावांची गरज आहे विजयासाठी. विजयाच्या अगदी जवळ आहेत आणि आयकॉन प्लेयर सर्वचे सर्व चमकले आहेत, 1-2 वगळता. आणि बघा कल्पेशची ही निवड आहे. कल्पेशने शोधून शोधून काढलेली आहेत आणि फार जवळचे संबंध आहे. कल्पेश भरपूर ठिकाणी भातसाई संघ योगदान देत असतो. अनेक स्पर्धा गाजवली आहेत भातसाई संघाने देखील. आणि मुकेश देखील त्यांचे फार जवळचे मित्र आहे. अंडरमचे हे सर्व त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू येतोय शॉर्ट फायनलच्या दिशेने. तर धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती म्हणजे आपण पाहता येतं 66. DJ ऑपरेटर नागेश या ठिकाणी थोडेसे चिंतेमध्ये आहेत. काल त्यांचा मूड खूप चांगला होता, आज थोडासा आपल्याला खराब पाहायला मिळतं आहे. मात्र होतं असं, प्रत्येक दिवस चांगला नसतो, प्रत्येक दिवशी दिवाळी दसरा नसतो मित्रा. कधीतरी एखादा दिवस मात्र आपल्याला दिवस नाही करता आपली जबाबदारी आहे ती आपल्याला व्यवस्थित पार पाडायची असते. हा चेंडू कोलवर टप्प्यात चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय आतापर्यंत. इथे बघा चूक घडते. 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 68 धावा. 12 धावांची गरज आहे. 12 धावांची गरज आहे. खरं तर मुकेश आणि रोहन सारखे फलंदाजी जेव्हा करतात तेव्हा भरपूर वेळ वाचतो कल्पेश. आणि अशा प्रकारेच फलंदाजी व्हायला हवी, कारण 8 षटकाचे सामने असतात. आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये षटकं कमी करावी लागतात वेळेअभावी. आणि जर सामने असे लवकर संपले. पण 2017मध्ये कल्पेश गिरसेच्या मैदानावरती बरेचसे सामने 2-3 सामने दिवसाला 1 साईड होत होते. मात्र इथे आपण वाईटचा इशारा येतोय पंचांचा. आणि इथे आपण पाहतो तर प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो. याचा अर्थ क्रिकेट चांगलं डेव्हलप झालेलं आहे. सामने चांगल्या टीम आपण या ठिकाणी आणल्या. प्रत्येक तालुक्यातून आपण संघ आणले. भिवंडी तालुका असेल, कल्याण तालुका असेल, त्याचबरोबर शहापूरमधून देखील मुरबाडचे देखील काही संघ तुम्ही पाहिले, आयकॉनिक प्लेअर पाहिले. यावेळेस मात्र मुकेशला चेंडू दिला होता फुल टॉस आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. जे 44 झाल्यात बघा आणि संघाला करायच्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा. मुकेशने जर षटकार लगावला तर मुकेशचा अर्धशतक पूर्ण होऊ शकेल. तर कल्पेशकडनं 200 रुपये मिळतील जर अर्धशतक पूर्ण केल्यास. षटकार मारल्यावर अर्धशतक पूर्ण हवे. 44 धावसंख्येवरती खेळत आहेत. मुकेश गायकर नावाचं वादळ आलं आणि या वादळाने मात्र आडगाव संघाचं विजयाचं स्वप्न जणू काय आता उद्ध्वस्तच केलंय. आणि इथे मात्र हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. अर्धशतक पूर्ण केलंय, संघाला विजय प्राप्त करून दिलाय.
बॅट या ठिकाणी दाखवायचे मुकेश. अत्यंत जबरदस्त खेळी मुकेश गायकरच्या नावावरती CPL 2019 मध्ये अर्धशतक. तुझे 200 रुपये गेले.